पहलगाम इथं झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दिलीप देसले, अतुल मोने, संतोष जगदाळे, हेमंत जोशी, संजय लेले आणि कौस्तुभ गणबोटे अशी मृत पर्यटकांची नावं आहेत. अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले हे डोंबिवलीचे रहिवासी आहेत. दिलीप देसले हे पनवेलचे रहिवासी असून संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे हे पुण्यातले आहेत. संजय लेले आणि दिलीप देसले यांचं पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानानं मुंबईत आणण्यात येईल. हे विमान थोड्याच वेळात मुंबईत पोहोचणार आहे. पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव घेऊन संध्याकाळी 6 वाजता विमान पुण्याला निघेल. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचं पार्थिव घेऊन श्रीनगर इथून विमान लवकरच मुंबईला पोहोचेल. मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा हे मुंबई विमानतळावर समन्वयासाठी असतील, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना झाले आहेत. इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या 6 जणांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत तर जखमींना 50,000 रुपयांची मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे. अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाचा खर्चही राज्य सरकार करेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आपले जे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत गिरीश महाजन हे स्वतः श्रीनगरला पोहोचत आहेत. तिथे जाऊन जे आपले पर्यटक तिथे आहेत त्यांचं कोऑर्डिनेशन आपण करतोय. याच्या व्यतिरिक्त ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा SMS माध्यमातून आपल्याशी संपर्क साधला त्या सगळ्यांच्या व्यवस्था आपण केलेल्या आहेत. त्यातले काही लोक आज इंडिगोने एक विशेष विमान ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण त्यांच्या सीट्स बुक केलेल्या आहेत. त्यांना आपण परत आणतो आहोत. आज दिवसभरात अजून कोणाकोणाला अशा प्रकारची आवश्यकता आहे परत आणण्याची व्यवस्था करायची आहे याचा सगळा आढावा घेऊन उद्या पुन्हा आम्ही केंद्रीय मंत्री आपले राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांना विनंती केली आहे की आपण इंडिगोला उद्या एक विशेष विमान त्या ठिकाणी देण्याची किंवा ॲडिशनल विमान विशेषपेक्षा त्यांच्या जे रेग्युलर ट्रिप आहेत त्यापेक्षा एक ॲडिशनल विमान महाराष्ट्रात आणणारं मुंबईला वगैरे येणारं असं त्यांनी द्यावं अशी विनंती करावी आणि त्या ठिकाणी जे काही त्याला आवश्यक तिकीट्स वगैरे आहेत त्याची व्यवस्था आपण करू. तर ते मुरली मोहोळजी ते देखील बघता आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आता सगळे आपले पर्यटक सुरक्षित आहेत. ज्या ज्या व्यवस्था करता येतील बाय रोड असेल किंवा अजून कुठल्या पद्धतीने असेल तर त्या सगळ्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे. जखमींना डॉक्टरांनी परमिट केल्यानंतर इकडे आणण्याची व्यवस्था जी आहे ती आम्ही करू. दुर्दैवाने जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना आपण 5 लाख रुपये प्रत्येकी त्यांच्या परिवाराला त्या ठिकाणी देत असतो. अर्थात पैशाने कोणाचंही जीवन परत येऊ शकत नाही, पण एक आधार म्हणून आपण ते देतो. त्यामुळे तशा प्रकारे ती मदत देखील या ठिकाणी करण्यात येईल. हा हल्ला संपूर्ण देशावरचा हल्ला असून या दहशतवादी कृत्याविरोधात देश एकजुटीनं उभा राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकार असो की जम्मू काश्मीरचं सरकार असो, आपण सगळे सोबत आहोत. आज ही परिस्थिती जी आहे ती आपल्या लोकांवर भारतीयांवर झालेला हल्ला आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठलंही राजकारण आणण्याचं कारण नाहीये. हे ठीक आहे की केंद्र सरकारकडे किंवा एलजींकडे जोपर्यंत कारभार होता तोपर्यंत अशा प्रकारचे हल्ले होऊ शकलेले नाहीत. पण हा हल्ला जो आहे हा एक प्रकारे भारतीयांवर झालेला हल्ला असल्यामुळे याच्यामध्ये कुठलाही भेद नाहीये. केंद्र सरकार आणि संपूर्ण देश हा जम्मू काश्मीरच्या पाठीशी आहे. काश्मीरातल्या स्थानिक प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पाटील हे पनवेलचे आहेत. एस भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. महाराष्ट्रातून काश्मीरला गेलेले अन्य पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे.